नाही, आता माघार घेणं शक्यच नाही. तो वखत गेला. तुम्हीच निजाम पाशाच्या मृत्यूने हळवे झालात असं समजलं, आणि तसंही त्या नीच फत्तेखानाला सोडलंय. फतेह खान, त्या हाड नसलेल्या माणसाची आम्ही पर्वा करत नाही. बादशहांमुळे आम्ही थोडे हळवे झालो, ही गोष्ट खरीच, पण त्याचा जंगशी काहीच संबंध नाही. फिर किससे? उन्होंने भेजा हुआ पैगाम, उन्होंने दिखाया हुआ यकीन हम जिंदगी भर नहीं भूलेंगे. लेकिन उसका वास्ता हमारी रूह से है, जंग से नहीं. काय बाजी बरोबर बोलतोय ना? का नाही? काळजाचे घोर आणि राजकारणाचे घोर वेगवेगळे असतात. आमचं राज दोन्ही बी कधी एक करत नाहीत. राज जे बोलले आणि आम्हाला जे उमगलं तेवढं सांग तू. दोन शूरवीर एकमेकासमोर उभे ठाकलेले आहेत, तलवारी उपसलेली आहे. ती आता वार करण्याचा वकूत आलेला आहे, आणि एवढ्यात आपण एकाला माघार घ्यायला सांगितली तर दुसऱ्याची उपसलेली शमशीर पुन्हा म्यानबंद होणार का वार करणार? तुम्हीच सांगा. पंडित जी, हमें तो लगा था खेड़ोजी राजे को पकड़ लिया तो शाहजी राजे का इरादा बदल गया होगा, उनको छुड़ाने का. खान साहब, सिर्फ हमारे किसी रिश्तेदार को छुड़ाना यह हमारा मकसद न कभी था न कभी रहेगा. पूरे मुल्क को मुगलों से बचाना है. पंडित जी, आमचं सांगणं एवढंच आहे की आपण आपली एकजूट सोडायची नाही, तरच आपण या मुलखाला वाचवू शकू. पण आता मुघलांची बाजू वरचढ आहे. अहो, कितीही झालं तरी ते पाहुणे आहेत. पाहुण्यांना पाहुण्यांसारखं वागवू आणि पाठवून देऊ. आमचं घर बळकावायचा प्रयत्न केला तर मात्र खपणार नाही. शिवाय आमच्या मुलखाची माहिती असेल पण ओळख नसेल. सह्याद्रीचं उंच सखल खोरं आणि त्यात मराठ्यांचं वारं, त्यांची वरचढ बाजू कमी करायला पुरेसं आहे. वाह राजे वाह, क्या उम्दा सोच पाई है आपने. कहां से लाते हैं आप इतनी तेज तर्रार सोच. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला आणि या मातीशी इमान असलेला प्रत्येक जण ही सोच उपजतच घेऊन येतो. नाही राजे, फरक आहे. आमच्याकडे असलेले बाजीराजे मंबाजीराजे पण याच मुशीत घडलेत, पण आपल्याकडे असलेला ताट बाणा हा फक्त आपलाच आहे. तेच आपले वेगळेपण आहे. त्यांच्या बाण्याने आपला कडा मोडून जायचा. आदिलशाही परचम बुलंद रहे. आप जैसे शिकस्त खाने वाले बंदे होंगे तो परचम बुलंद कैसे रहेगा बाजीराजे. गुस्सा की माफ हुजूर, पर कभी जंग के मैदान में मौका दीजिए. यह भी तो जंग ही थी बाजीराजे, लेकिन आप शाहजी को समझा नहीं पाए. और आप मंबाजी राजे, आप अपने सगे भाई खेलोजी राजे को बचाने की कोशिश करने वाले थे और आप भी नाकामयाब रहे. हुजूर, हमने कोशिश तो की थी, लेकिन शाहजी राजे का नजरिया कुछ अलग ही है. हाँ हाँ हुजूर, उल्टा उन्होंने आपको समझाने के लिए कहा. हमें हुजूर, हुजूर आप तो रियासत के बादशाह हैं और हम मामूली सरदार हैं हुजूर. हुजूर, और वो रणदुल्ला खान और पंडित मुरार जगदेव, वो भी नहीं माने. उन्हें हमारा नाम लेकर समझाया आपने? हाँ हाँ हुजूर, बिल्कुल. लेकिन हुजूर, उन्होंने बड़े बदतमीजी से बात की हमसे और हमें बोले कि बादशाह ऐसे ही किसी को नहीं भेज सकते, उनका फरमान आता है.
हम नहीं आपकी बात मानेंगे, ऐसा कहा उन्होंने हुजूर। ठीक है, तो हम फरमान भेजेंगे, उन्हें वापस आना ही होगा। हुजूर, अगर आपकी इजाजत हो तो मुंशी जी को फरमान लिखने के लिए बुलाते हैं। थोड़ा आहिस्ता मंबाजी राजे, थोड़ा आहिस्ता। सिर्फ हथियार चलाना काफी नहीं है, बल्कि वो किस वक्त पर चलाया जाए यह भी बहुत ज्यादा मुआयने रखता है। फरमान तो हम जारी करेंगे, लेकिन अभी नहीं। हम उन्हें उनकी चाल चलने का, जाल बिछाने का पूरा मौका देंगे। और जिस वक्त शाहजी राजे को हमारे रणदुल्ला खां और मुरार जगदेव जी की सबसे ज्यादा जरूरत होगी, उसी वक्त हम हमारा फरमान जारी करेंगे और उन्हें शाहजी राजा से अलग कर देंगे। एक फरमान और तीनों को सबक। तब तक उन्हें आपस में ही मशगूल रहने दो। इंशाअल्लाह। आऊसाहेब, घोर घेऊ नका. बघा, आम्ही पुन्हा बांधला, कुणाची मदत न घेता. तुमच्या आबासाहेबांनी कधी हार मानली नाही, आऊसाहेबांनी कधी हार मानली नाही. तर तुम्हीही हार मानणार नाही हे आम्हाला ठाऊक होतं. पण आम्हाला त्याहीपेक्षा काय भावलं ठाऊक आहे? तुमचं एकाग्र होणं. एकाग्र म्हणजे मन लावून करणं, त्यातच स्वतःला हरवून टाकणं. खूप खूप भावलं. म्हणजे गडकोटाचं काम नाही आवडलं? आवडलं तर, पण आता खातर वाटली की तुम्ही कुठलंही काम एवढ्याच एकाग्रतेनं करा. कुठलंही मोठं काम एकाग्रतेशिवाय होत नाही शिवबा. मन एकाग्र केलं ना की आपण कुठल्याही मोठ्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतो. म्हणजे अर्जुनाने पोपटाचा डोळा भेदला तसंच ना? अगदी तसंच. तुम्ही कुठल्याही मोठ्या कार्याचा वेध घेऊ शकता. तुमचं कार्य असेल तर आम्ही घेऊ, नाही तर नाही. म्हणजे आम्ही आबासाहेबांना पण सांगितलेलं की हे गडकोट आऊसाहेबांसाठी आहे, म्हणूनच तो पाडल्याचं आम्हाला नाही आवडलं. म्हणून एवढं मन लावून तो परत बांधलात? हो. शिवबा, मग आमचं देणं जसं मानता तसंच सगळ्यांच्या आऊसाहेबांचं देणं नको का फेडायला? म्हणजे कुणाचं? धरणी मातेच, ह्या मातीचं, आपल्या मुलुखाचं. तुम्ही आमच्यासाठी एक गडकोट उभारलाय, मग आपल्या मुलुखासाठी किती गडकोट उभारावे लागतील बघा. पण ते मुघल का कोण आलेत ना, त्यांचं निशाण फडकतंय. शिवबा, हा मुलुख आपला आहे. बाकी कुणीही काहीही इथून घेऊन जाऊ शकतो, पण गडकोट घेऊन जाऊ शकत नाही. आपली धरणी माता ते हलवूच देणार नाही. आम्ही तिच्यासाठी नक्कीच गडकोट उभारू. पण आऊसाहेब, मागल्या खेपेला तर आबासाहेब मदतीला होते. आताही आबासाहेब मदतच करतायत. त्यांनाही हेच वेध लागलेत, गडकोट बांधण्याचे,
बांधलेले सांभाळण्याचे. पण काय? पण आता त्यांचं चित्त आपल्यात अडकलंय आणि म्हणून हात बांधले गेले. मुगलों की फौज पर हमला कर रहे हैं तो क्यों ना हम शिवनेरी पर हमला करें? मतलब पंडित जी, जो हमने सुना था वो सच है? क्या सुना था पंडित जी? तुमच्या कुटुंबाला शिवनेरीवर अडकून ठेवण्यात आलंय, खरं आहे ना? मंबाजी राजे आणि बाजी राजांचा पोटाचा विकार वाढलेला दिसतोय. काहीच पोटात राहत नाहीये. तुम्हाला मिळालेली खबर रास्तच आहे. पण आम्ही जे खेळोजी राजांच्या बाबतीत म्हणालो तेच आमचं म्हणणं कायम आहे. सिर्फ हमारे किसी रिश्तेदार को छुड़ाना ये हमारा मकसद न कभी था न कभी रहेगा. पूरे मुल्क को मुगलों से बचाना है. मतलब हमारा ताल्लुक सिर्फ कारोबारी है? आपके घर कुनबे से हमारा कोई वास्ता नहीं? राजे, आम्ही आपल्या सोबत आहोत म्हणजे सर्व आघाड्यांवर आपल्या सोबत आहोत. पर मग शिवनेरीवर हल्ला करण्याचा बेत तो खरंच करायचा होता का इथं इशय काढायचा होता म्हणून बोललात? हा विषय सुद्धा काढायचा होता आणि हल्ला करायचा बेत सुद्धा करायचा आहे. हमें समझ लो नहीं. हमारी फौज के साथ हम शिवनेरी पर हमला बोलेंगे, वहां फतेह पाएंगे और सभी को कैदी बनाकर नीचे लाएंगे. उसमें आपका कुनबा भी होगा. किसी को अंदाजा भी नहीं होगा कि ये उनके रिहाई का दाव है. फारच छान. वाह बाजी, कळलं ना? शिवनेरीवरचा हल्ला हा खरा हल्ला असणार नाही, तर आपल्या कुटुंबाला सोडवण्यासाठीचा दिखावा असणार. मी तर ऐकतच राहिलो. यो असा डाव ध्यानातच नाही आला माझ्या. मगर शाहजहां को यहां से हटाकर किसी जंग में उतरने के लिए मजबूर करना होगा. त्या विचारानेच योजना आखत होतो. पण एक अंदाज बघू. तुम्ही कधी काळी आमच्या विरोधात लढला आहात. अशा परिस्थितीत आम्ही काय डाव करू की शहाजहान स्वतः धावून येईल असं तुम्हाला वाटतं? अशा परिस्थितीत आम्ही काय डाव करू की शहाजहान स्वतः धावून येईल असं तुम्हाला वाटतं? ही नामी युगत आहे. बोला बोला खान साहेब. आम्हाला वाटतं फत्तेखानाचा बदला घेऊन निजामशाही ही आपली तिसरी बाजू भक्कम करण्याचा डाव आखाल. तिकडे त्याला वाचवायला शहाजहान धावेल. हमें ये लगता है कि आपका छोटा शहजादा मुगलों के किले पर है, तो आप शाहजहां के शहजादे को औरंगजेब को आपके कब्जे में लेंगे तो शाहजहां को आपके पास आना ही होगा और आपका कुनबा आजाद करना ही होगा. बाजी, जेवढं आम्ही स्वतःला ओळखत नाही तेवढं हे ओळखतात. राज, म्या काही तुमच्या पायरीचा नाही आणि हे दोघं पण थोर आहेत, पण तुम्ही पण काही कमी नाही. आता यांनी सांगितलेले 2 डाव तुमच्या पसंतीला पडले असतील, पण त्या परास आणखीन 4 डाव तुम्ही मनात आखले असत्यालच की. हा आपल्या फौजेत याच 2 गोष्टी पसरवा. काहींना सांगा बुराणपूरला जायचंय.
माळव्यातून औरंगजेबाला बोलावू आणि अर्ध्या फौजेला सांगा दौलताबादला जायचंय, फत्तेखानाचा सूड उगवायला. शहाजहानचे नजरबाज ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवतीलच आणि आमची खात्री आहे शहाजहान स्वतः या दोन पैकी एका ठिकाणी नक्कीच येईल. वो जुन्नर से हट गया तो समझ लीजिए सबके लिए आसान हो गया. पर तो नाही आटला तर महाबत्याला पाठवलं म्हणजे त्या महाबत्याला इथे गुंतवून ठेवण्याकरता हित चकमकी घडवायलाच हव्यात. नेमक्या वेळी योग्य मुद्दा काढलात बाजी. वा, महाबत खानाकडे आपण छोट्या छोट्या तुकड्या पाठवायच्या. त्याला वाटत राहिलं पाहिजे की तो चकमकीत जिंकतोय. येडकीवानी फुगत जाईल तू. हुजूर, आपके यकीन को हमने फतेह में बदल दिया. चारों तरफ सिर्फ मुगलिया परचम ही लहरा रहा है. सुभान अल्लाह. वाह हुजूर, जिस रफ्तार से हम फतेह पा रहे हैं, हमें नहीं लगता कि शाहजी राजा की कोई जरूरत हमें पड़ेगी. यानी आप और आपका बेटा खान जमान ही दक्खन संभाल लेंगे, यही मशवरा है ना आपका? जी, बस आपकी इजाजत हो तो. लेकिन माबद खान, ये हर जगह पर हमारी फतेह कैसे हो रही है, वो भी इतनी आसानी से? दाल में जरूर कुछ काला है. ये दक्खन के चूहे आपको इतनी आसानी से आगे बढ़ने दे रहे हैं? जी हुजूर, आपका शक सही निकला. शाहजी राजा और उसकी फौज इसमें नहीं है. फतेह खान को सबक सिखाने के लिए वो दौलताबाद गए हैं. लगता है निजाम शाह का इंतकाल का बहुत ही अफसोस हुआ है शाहजी राजा को. लेकिन हमें तो खबर मिली थी कि वो बुरहानपुर जा रहे हैं. इसका मतलब वो शहजादे औरंगजेब को कब्जे में लेने जा रहे हैं. अब इनको रहम दिली दिखाने की जरूरत नहीं. मुगल पाशा के शहजादे से ऐसी हरकत, ये सोच भी कैसे सकते हैं? इसका सबक तो हम खुद उनको सिखाएंगे. हम खुद जाएंगे बुरहानपुर और आप दौलताबाद के लिए रवाना हो जाइए. जी हुजूर. रुकिए माबद खान. ये कहीं आपको और हमें यहां से निकालने की साजिश तो नहीं? ये शाहजी राजे का शातिर दिमाग कुछ और ही सोच रहा है. फौज में अफवाह फैला दो कि आप दौलताबाद जा चुके हैं और हम बुरहानपुर. लेकिन हम कहीं नहीं जाएंगे. आप एक काम कीजिए, उनकी साजिश का पता लगाइए. शुरुआत शिवनेरी से हो. वहां से निकलने वाले हर परिंदे, हवा के हर झोंके पे आपकी नजर होनी चाहिए. भीमराय, तुम्ही परत आलात? जी, शहाजीराजांनी तुम्हा समध्यांना
गडउतार करण्याचा घाट घातलाय. आदिलशाही फौजा शिवनेरीवर हल्ला करतील. का? अहो, आता मुघलांच्या समध्या आघाड्यांवर हल्ला होतच आहे ना, त्यातलाच हा एक हल्ला. पण हा हल्ला फक्त दाखवायलाय. दाखवायला? कुणाला? शहाजहानला. इकडे रणदुल्ला खान आणि पंडित मुरार जगदेव हल्ला करतील आणि तुम्हा समध्यांना कैद करून गड उतरवतील. ज्यानं पुणे बेचिराग केलं तो आम्हाला कैद करणार आणि आम्ही ते सहजी होऊ देऊ? अहो, त्यावेळेला बी त्यांचा नाविलाज होता. पण आता ते मागचं राहू द्या. ही कैद नुसती दाखवायला आहे, तुम्हाला मुघलांच्या तावडीतून सोडवायला. आणि शहाजीराजांचं एक सांग नाही, तुम्ही गड उतार व्हायची तयारी ठेवा, पण आदिलशाही हल्ला, डाव वगैरे प्रत्यक्ष जोर होत नाही तोवर घरच्यांना पण काही सांगू नका. तुम्ही त्याचा घोर घेऊ नका, ते आम्ही बघू. तो ये है शाहजी राजे की साजिश. शाहजी राजे, आप समझते हैं उतने बेवकूफ हम नहीं, लेकिन हम समझते रहे उतने समझदार आप भी तो नहीं निकले. चलिए चलिए, आप अपनी चाल चलिए, हम हमारी चलते हैं. हम सारे जहां के शाह हैं, इसीलिए शाहजहान हैं, और आप छोटे से मुल्क के शाह, इसीलिए शाहजी हैं. मोइन खान, मुंशी जी को भेजिए, हमें बीजापुर के सुल्तान आदिल शाह को एक खास पैगाम लिखना है, और आप उल्टे पांव शिवनेरी लौट जाइए, और जैसा हम कहें वैसा विश्वास राव को बताइए. गोदा, सगळी आवरावर कर. महत्वाचं तेवढं गाठोड्यात बांध. जिजाका, आता काय नवीन डाव मनात आहे? आता हा डाव आमचा नाही, स्वारींचा आहे. गोदा, तुम्ही सगळ्यांनी विश्वासरावांना शहाजहानकडून सोडवलं. आता स्वारी आपल्याला सोडवणार. स्वारी म्हणजे आबासाहेब ना? आबासाहेब इथे येणार आहेत खरंच? नाही शिवबा, आबासाहेब इथे येणार नाहीये, पण ते आपल्याला कारावासातून सोडवणार आहेत. मग आपण जाऊन त्यांना भेटू. मग आम्ही सगळ्यांना जाऊन सांगू, त्यांचा निरोप घ्यायला हवा ना? नाही, नको. आता कुणाशीच बोलू नका, कुणालाच काहीच सांगू नका. म्हणजे कुणालाच ठाव नाही म्हणा की? नाही, कुणालाच ठाऊक नाहीये. शिवाय देवीला तर ठाऊक असेल ना? हो, तर तिला तर सगळंच ठाऊक असतं. मग तिचा निरोप घेऊन येतो. म्हणजे विश्वासरावांना बी ठाव नाही? आम्हाला सगळं ठाऊक आहे, कोणी कुठेही जाणार नाही. आम्हाला परत बोलावून चांगलं केलं नाहीत. हा आखलेला डाव यशस्वी व्हायलाच हवा होता. ऐका आता, तेव्हा आम्ही आलो होतो तुम्हाला बोलवायला, तेव्हा काय जबाब दिलात आठवतंय ना?
हा आता बादशाहांनी फरमान काढलं तेव्हा आलात तुम्ही. मग आम्हाला का बोल लावताय? ऐनवेळी बोलावणं हे पाचशांचं फरमान होतं. हो, पण सगळा बेत आमच्यावर अवलंबून होता ना. आम्हाला शिवनेरीवर हल्ला करायचा असताना आम्हीच तिथे नाही. शहाजी राजे तोंड कशी पडतील याला काही अर्थ आहे का? हमारी ही फौज का इस्तेमाल करके शाहजी ने पूना पाटस जीत लिया, खुद को राजा घोषित किया. क्या यह बात शाहजी को शोभा देती है? अगर ये बात जायज है तो हमने भी आप दोनों को वापस बुलाकर कोई गलत कदम नहीं उठाया. हुजूर, ये वक्त सियासती होशियारी दिखाने का है. जब मुगल सम्राट खुद दक्कन के दरवाजे पर खड़ा हो, हमें आपसे रंजिश भुलाकर शहाजी राजे का साथ देना चाहिए. आपकी जबान जरूरत से ज्यादा लंबी होती जा रही है पंडित जी. ये पहली गुस्ताखी समझकर हम माफ कर रहे हैं, दूसरी गुस्ताखी माफ नहीं होगी. और हमें पूरा तजुर्बा है कि हमारी हालत निजाम शाह जैसी कभी भी हो सकती है, और इसीलिए हम शाहजी राजे को मदद नहीं करेंगे. इंशाल्लाह कभी नहीं. कोणी कुठेही जाणार नाही. तुम्हाला ठाऊक होतं आजोबा की आबासाहेब आम्हाला सोडवायला येणार आहेत ते? हो, अहो, तुम्हाला घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करणार हे तर कुक्कुलं बाळ सुद्धा सांगेल. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये. पण आत्ता जाणं धोक्याचं आहे. त्यांनी काय डाव केलाय हे तुम्हाला ठाऊक नाहीये. जिजाबाई, अहो सदरेवर खबर आली होती, गडावर हल्ला होणार आहे. गडाची व्यवस्था आम्ही केलेली, पण तुम्हाला एकच विनंती आहे, आता कोणीही कुठेही जाऊ नका. हा वखत गड उतार होण्याचा नाहीये. आम्हाला ठाऊक आहे आणि हल्ला होणार आहे हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. ठाऊक आहे तरीही जायचं म्हणताय? आम्हाला शहाजी राजांचं एक सांग नाही, तुम्ही गड उतार व्हायची तयारी ठेवा, पण आदिलशाही हल्ला डाव वगैरे प्रत्यक्ष जोर होत नाही तोवर घरच्यांना पण काही सांगू नका. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये आम्हाला. शहाजी राजांचा काय डाव असेल आम्हाला मान्य, पण मुघल पातशाचे नजरबाद लक्ष ठेवू नयेत. ते गडावर आहेत, ते सगळीकडेच असणार हे पण ध्यानात घ्या. मुघल पातशहाचे नजरबाज सगळीकडे असणार हे जसं आपल्याला ठाऊक आहे तसंच आमच्या स्वारींना सुद्धा ठाऊक असणारच. आणि ही गोष्ट ते नजरेआड करणार नाहीत. उलट याही पेक्षा वरचढ काहीतरी डाव आखते, आम्हाला खातर आहे. राज, आदिलशाच्या फौजा बिजापूरकडे लौटल्या. आता सगळेच बेत बदलावे लागतील. बाईसाहेबांचं कसं होणार? बाजी, रणदुल्ला खान साहेब आणि पंडितजींच्या समोर आम्हाला म्हणता की 4 बेत मनात असतील आणि आता स्वतःच कचदिल होता. राज, तुमच्या एवढं मजबूत दिल नाही आमचं. वाईट वाटून घेऊ नका, आम्ही त्यासाठी नाही बोललो. बस कचदिल होऊ नका. हे कधीही आपल्याला सोडून जातील ही खुणगाट आम्ही त्या दिवशीच आमच्या मनाशी पक्की बांधली होती जेव्हा आपण सगळे एकत्र आलो होतो.
हे कधीही आपल्याला सोडून जातील ही खुणगाठ आम्ही त्या दिवशीच आमच्या मनाशी पक्की बांधली होती, जेव्हा आपण सगळे एकत्र आलो होतो. म्हणजे तुम्हाला आमचाही हाच भरोसा आहे का? पंत, आपल्याच माणसांबद्दल आम्ही असा समज कसा करून घेऊ? रणदुला आणि मुरार यांच्या बाबतीतही आम्हाला कधीच संदेह नव्हता, पण त्यांच्या डोक्यावर पातशाहचा हुकूम चालतो हे विसरून कसं चालेल? आणि तो कसा आहे हे आपण सगळेच चांगलंच ओळखतो. हे बाकी खरंय. तर मग आता कसं करावं? मला वाटतं म्या शिवनेरीवरच हल्ला करावा. नाही, माझी एक फट तुमच्या लक्षात नाही आहे. आपण बेत आखला तेव्हा आम्ही 2 दिशांनी जाऊ, बुराणपूर किंवा दौलताबाद असं सगळीकडे पसरवलं, बरोबर? असं का पसरवलं? कारण शहाजहान उठून तिकडे येईल यासाठी. पण ह्यात आम्ही स्वतः खरंच कुठं जाणार होतो का? नाही, आम्ही स्वतःला राखून ठेवलं होतं. हिराजी जी, भीमरायांना घेऊन तुम्ही शिवनेरीवर जा. आदिलशाही फौज मदतीला नसली तरीही आपण शिवनेरीवर हल्ला करूच. शहाजहान बुराणपूर किंवा दौलताबादला असेल तेव्हा बेद बदलायचा प्रश्नच येत नाही. आता बाईसाहेब आणि शिवबा नक्की सुटत्या. अब समय आ गया, आपको हमेशा के लिए रिहा कर देंगे. अफसोस है, ऊपर वाले ने आपको आपके बदले की आग ठंड करने का मौका ही नहीं दिया. लेकिन आप वो 7 जन्म मानते हो ना, तो आपकी मुराद अगले जन्म में पूरी करने की कोशिश कर. अभी आखिरी सांसों में जिसे याद करना है कर लो. रुकिए. सब कुछ उल्टा पुल्टा हुआ है. हुजूर ने आपको तुरंत बुलाया है. तुम्ही पण बघताय ना किती कडेकोड बंदोबस्त आहे. तुम्ही समजावा तुमच्या राणी साहेबांना इथे शहाजहानच्या मते हल्ला होणार आहे आणि त्या जायचा बेत आखतायत. नाही, आम्हीच सांगतो. हो हो हो, सासूबाई साहेबच म्हणाल्या की आता समशेर येत असेल तर म्यान बंद ठेवायची. असं कसं सांगतील? आम्ही खेळण्यातला गडकोट बांधला तो सुद्धा आपण सांभाळला पाहिजे असं त्या म्हणाल्या. तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल. जयंती, काय म्हणालात? गडावर हल्ला होणार आहे ना, तर सासूबाई साहेब म्हणाल्या की आपण समशेर काढायचीच नाही. पण शिवबांना हे पटतच नाहीये. आमच्या आऊसाहेब असं सांगणारच नाही. हिराजी काका, तुम्ही आबासाहेबांना घेऊन यायला गेलात ते परत आलाच नाहीत. कुठे आहेत आबासाहेब? राजत, तुम्ही फिकीर करू नका, आज भेट होईल. खरंच? होय. तुमचे आमच्यावर खूप खूप उपकार आहेत आणि आम्ही ते कधीच विसरणार नाही. सासूबाई साहेब बघा,
रक्ताच्या नात्यात सुद्धा उपकाराची भाषा आणतात. तुम्ही आम्हाला नवीनच जन्म दिलाय जणू. अहो, आपल्या मनगटात बळ असतं हे ठाऊक नव्हतं आम्हाला, तुमच्यामुळे कळलं. तुमचे उपकार आमच्यावर नाही, गडावरही नाही, तर आपल्या मुलखावर आहेत. ही निरोपाची भाषा थांबवा. तुम्हाला ठाऊक आहे आज गडावर हल्ला होण्याची वार्ता आहे. तरी तुमचे बेग मात्र गड उतार होण्याचे आहेत. आम्ही स्वारींच्या शब्दांनी बांधलो गेलो होतो म्हणून सांगितलं नव्हतं. पण गडावर हल्ला होणार आहे तो देखावा आहे. आम्हाला इथून सोडवण्याचा. हे शक्य आहे? हो, त्या शहाजहानच्या तावडीतून बयोबाईंनी तुम्हाला सोडवलंच ना. तेच तर म्हणतोय, तो डाव होता. इतक्या सहजासहजी तो नाही सोडणार मला. आणि हा सगळा बनावही मला भयंकर वाटतोय. थोरला बाईसाहेब, तुम्ही तरी थांबा. निदान शिवभाना घेऊ. आमच्या स्वारींवर पूर्ण विश्वास आहे. खोगीर जरी हल्लं तरी पाठीवरची मांड ते सुटू देत नाही. शहाजहानच काय, वाऱ्याची झुळूक सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. आणि झुंजाचा नियम असतो ना, एकदा रणशिंग फुंकलं की सेनापतीनं दिलेला हुकूम पाळायचा असतो. त्यामुळे जोवर स्वारी माघारीचा शब्द काढत नाही तोवर आम्ही. आऊसाहेब, लवकर चला, बघा आबासाहेब आलेत. खरंच कैलास राणा.
देखिए, जी भर के देख लीजिए सब लोग, आपके शाहजी राजा को। आपके शाहजी राजे शिवनेरी पधारे हैं। वो भी गर्दन शमशेर की नोक पर और हाथ रुमाल में बांधकर।